शेतकरी मित्रांनो, मार्गदर्शन जर योग्य असेल तर बाग ही 100% सक्सेस होते. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतोय की फक्त मार्गदर्शन काय पाहिजे, योग्य पाहिजे. मार्गदर्शन जर योग्य असेल तर आपली बाग ही 100% सक्सेस होणार आहे. आज आपण आलोय टेंभुर्णी येथे आणि तुम्ही बघू शकता ही सरासरी 500 झाडांची व्हीएनआर जातीचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटचा प्रॉब्लेम असा होता की सरांचा निमेटोड भरपूर प्रमाणात होता आणि कंडिशन इतकी बिकट होती की सरांनी अक्षरशः हा प्लॉट काढून टाकायचा निर्णय घेतला होता. सरांनी मला कॉल केला, मला बोलवलं, त्यांच्याशी मी संवाद साधला, त्यांना मी माझ्या पद्धतीने शेड्यूल दिलं. शेड्यूल दिल्यानंतर सरांना आज जो काही रिझल्ट आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही दाखवा. आज प्रत्येक झाडाचा जवळपास शेंडा सगळा सुरू झालेला आहे, झाडाला ग्रेनरी चांगलेली आलेली आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपण बघू शकतो की मी कामामध्ये कधी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि माझा शेतकरी ज्या शेतकऱ्यासोबत मी काम करतो तो शेतकरी 100% कष्ट त्या प्रमाणात करतो, म्हणून त्याची बाग सक्सेस होते. आता माझ्या कामाची पद्धत कशी आहे, कशी वाटली, इथून पुढचं शेड्यूल आपण सरांना देणारच आहे. सरांना माझ्याबद्दल कसं वाटलं हे आपण सरांच्या तोंडून आज ऐकणार आहे. तर आपण सरांना भेटूयात. चला मित्रांनो, आता आपण मगाशी बघितलं हा सरासरी 500 झाडांचा व्हीएनआर जातीचा प्लॉट आहे. आता आपण सरांची प्रथमतः ओळख करून घेऊ. सर, आपलं नाव सांगा. महावीर शिंदे, महावीर श्रीरंग शिंदे, वेणेगाव, टेंभुर्णी. ओके. आता मला सांगा साहेब, हा आपला जो व्हीएनआर जातीचा जो प्लॉट आहे त्याला कंडिशन काय होती? हा व्हीएनआर जातीचा प्लॉट मी 3 वर्षापूर्वी लावला होता. बर. हा असा पिवळा पडत होता, त्याला बरेचसे स्टेटमेंट केलं, काही फरक पडला नाही. ज्यावेळेस तुमची माझी आता भेट झाली, तुम्ही अक्षरशः मला सांगितलं की मी ड्रिप आज काढून टाकली आणि उद्या बाग काढून टाकणार आहे. हो. बरोबर. बरोबर. मग तुम्हाला सांगा, आता आम्ही तुम्हाला काही एक शेड्यूल दिलं माझ्या पद्धतीने किंवा एक थोडंसं आपण बसून चर्चा करून ह्यावरती एक शेड्यूल बसवलं. ते शेड्यूल तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमची आज बाग चांगली झालेली आहे का, हिरवीगार दिसतीये का तुम्हाला? हो. हा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस साहेबाची आमची भेट झाली त्यावेळेस मी अक्षरशः ड्रिप गोळा केलेली होती. हे संध्याकाळी 9:30 वाजता आले. यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही ह्या किती वर्ष झाला आबदताय? मी म्हणलं 3 वर्ष झाला आबदतोय. तर म्हणले आमच्यासाठी 1-2 महिने वेळ देचाल का? मी म्हणलं ठीक आहे, 3 वर्षात आबदलोय, 2 महिने वेळ द्यायला काय अडचण नाही. अगदी बरोबर. मी ड्रिप गोळा केलेली होती. साहेबांनी मला शेड्यूल दिलं, ते शेड्यूल मी फ्लो केलं. नंतर आता माझ्या बागेला 70% फरक पडलेला आहे. बर. मला सांगा, आता अजूनही आपली ट्रीटमेंट ह्याच्यावरती चालू आहे, बरोबर? चालू आहे. आणि अजून आपला 1 महिना ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट मध्ये जाणार जाणार आहे. आहे. जे काही आज तुम्हाला मी शेड्यूल दिलेलं आहे, समाधान आहे का तुम्हाला? हो, हा, पूर्ण नक्कीच. समाधान आहे. आज व्हीएनआर जातीचा प्लॉट आहे आपला. आज एवढा आपण महागाई म्हणजे एवढा खर्च केलेला आहे. आज प्लॉट काढायचा म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येते, बरोबर का? बरोबर आहे. पण आज मला चांगलं आठवतंय, मी ज्या दिवशी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस तुमची आज कंडिशन काय होती आणि आज तुमचं एक समाधान आहे म्हणजे. हो, समाधान बरोबर आहे. नक्कीच. हा. मग मला सांगा, आज जे काही मी आज तुम्हाला ट्रीटमेंट दिली ते बाकीच्या शेतकऱ्यांनी पण फॉलो केली पाहिजे का, किंवा जे काही शेड्यूल मी देतो ते योग्य आहे का? योग्य आहे. तुम्ही जर म्हणला साहेब 2 महिने थांबा, मी 3 महिने थांबायला तयार आहे, कारण का त्याचा रिझल्ट मला भेटणार आहे. म्हणजे माझ्या कामाची